बातमी कोल्हापूरची कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे। त्यामुळे दत्त मंदिराला पाण्याचा वेढा आहे। नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात चौथा जो दक्षिण द्वार मानला जातो, चौथा चढता दक्षिण द्वार सोहळा हा संपन्न झाल्यानंतर हजारो भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। पण या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणावर पाणीच पाणी परिस्थिती आहे। तर ही दृश्य आहेत सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यानं कृष्णेसह पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या प्रसिद्ध श्री दत्त मंदिरात चालू वर्षातील चौथा चढता दक्षिण द्वार सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलाय। पावसाचा जोर वाढलेला आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे, 6 फुटांनी वाढलेली आहे। नदीचं पाणी मंदिराच्या उत्तर द्वारातून आत प्रवेश करून गाभाऱ्यातील श्रींच्या पवित्र पादुकांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडलाय। या नैसर्गिक चक्राला दक्षिण द्वार सोहळा असं संबोधलं जातं। मंदिराच्या दक्षिण द्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणं अत्यंत पुण्य मानलं जातं अशी आख्यायिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।